मी योगिता नंदुरके इयत्ता 6वी नंबर प्राथमिक मराठी मुलींची शाळेत अक्कलकोट जिल्ह्यात. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साने गुरुजी तुरुंगात बसून श्यामची आई हे पुस्तक लिहित आहे असे दिसते. पुस्तकाच्या वरच्या बाजूला श्यामची आईचे चित्र दाखवले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साने गुरुजींची थोडक्यात माहिती दिलेली आहे. या पुस्तकाची छपाई चांगली आहे. पुस्तकातील अक्षरे सुशिक्षित आहेत. या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी आहेत. या पुस्तकात एकूण 42 कथा आहेत. या कथा वाचल्यानंतर आपल्याला कळतं की श्यामची आई त्यांच्यावर कधी खोटं बोलणे, सहिष्णुता, मुक्या प्याऱ्या मुलांवर दया करावी, स्वतःची चूक मान्य करावी, नेहमी स्वाभिमानी आणि स्वावलंबी राहावे, स्वतःच्या मनाची लाज वाटू द्यायची नाही, अशा शिकवणी देत. या शिकवणी लक्षात घेता असे कळते की श्यामची आई त्यांच्यावर मूल्यसंस्कार करीत होत्या. साने गुरुजी शिक्षक असूनही त्यांच्या आईप्रमाणेच मातृहृदयी होते.